नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ म्हणजे आमचं 3 वर्षांचा गोंधळ आणि ह्या वर्षी 2026मध्ये गोंधळ। पण ह्यो जो प्रोग्राम आहे ह्यो सोमवारचा प्रोग्राम। आजचा जो व्हिडिओ आहे ह्यो सोमवारचा म्हणजे काय काय होतात ता या व्हिडिओत मी सांगणार आहे तुमका आणि दाखवणार आहे। तर आज आम्ही जाणार देवभेट करू। देवभेट म्हणजे काय, आमचे पूर्वज जेव्हा इले तेव्हा घराचा काम पूर्ण होईपर्यंत देवांची पूजा अर्चा केली जात होती ह्या बेलाच्या झाडाखाली। म्हणून आम्ही गोंधळाच्या आदल्या दिवशी देव वाजत गाजत आम्ही बेलाच्या झाडाखाली घेऊन येऊन आम्ही देवभेट करतो। आणि नंतर भोजनाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर भोजन झाल्यानंतर आम्ही परत 2-3च्या आसपास आम्ही देवाऱ्यात देऊन येतो। तर मंडळी, कशा प्रकारे देवभेट केली जाते ही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा। आणि त्याच्यानंतर काही लोकांनी देणगी दिलेली आहे तर त्याचे पण आभार प्रदर्शन केलेले आहेत या व्हिडिओत, तेही आवर्जून बघा।
आणून ठेवा. आपलं नलावडेनच दे. फॅमिलीमध्ये एक एक दे. ओ त्यांना बोलवा नाही मी ते स्वागत करत आहे आणि फक्त तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला फक्त 10 मिनिटं द्या. 10 मिनिटं जेवण सगळं तयार आहे. देवी स्थापनाच्या पहिल्या ठिकाणी जाऊन खालीचा विरुद्ध देवी स्थापन या. तोपर्यंत मी इकडे आभार प्रदर्शन करतो आहे. ज्या आपल्या गाभाऱ्यासाठी आणि देवीच्या स्थानासाठी त्या पाहुणे मंडळींनी आपल्याला मदत केली. ताई बोल 40,000ची देणगी दिलेली आहे. तो सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून तिथे स्वागत करावे आणि अशीच मदत होत्या बोलण्याच्या वेळेला नाही तर मोठे निधी करत राहावे याची मी अपेक्षा करतो तिच्याकडनं. निधीने नुसते 40,000 नाही दिले. तिने आपल्या मंदिरासाठी सामान दिवा बरेचसं काही सामान दिलेलं आहे मंदिरात. दुसरं नाही नितीन चव्हाण. ठीक आहे, नितीन चव्हाणांनी आपल्याला 20,000 रुपये दिलेले आहेत देणगी चव्हाणांनी. ते आल्यानंतर त्यांना आपण त्यांना 4 जण दीप दिले. श्रद्धा राणे म्हणजे तृप्ती तिने 1 लाखाची देणगी त्या आपल्या गाभाऱ्यासाठी दिलेली आहे. ती आत्ताच पुढे बाहेर गेली आहे पण येईल. पण तिने बऱ्यापैकी म्हणजे 2 खुशीने या सगळं दिलेले आहे. कुठली देणगी दिलेली नाही आणि बाकीच्या पण काही बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. दुसरं आहे रश्मी दिनेश परब. दिनेश भाऊ या तिने 5,000ची देणगी आपल्या याला दिलेली आहे. फोटोग्राफर कुठे आहे? थांबा. धन्यवाद परत. अजून एक नाव आहे पुष्पा मारुती गायकवाड. एक 5,000 एकटी वर्गणी दिलेली आहे आपल्याला. सुभाष राणे यांनी 2,222 ची वर्गणी दिलेली आहे. प्राची राणे यांनी 1,001 ची देणगी दिलेली आहे. श्रीकांत जयवंत नलावडे 2,501 ची वर्गणी दिलेली आहे. मंगेश भिकाजी कदम यांनी 1,001 ची देणगी दिलेली आहे. चंद्रशेखर पाटील यांनी 2,005 ची वर्गणी दिलेली आहे. चंद्रकांत मुकुंद सावंत यांनी 2,001 रुपयाची वर्गणी दिलेली आहे. दुसरे आपले एकदम सिनियर व्यक्ती जी आहे रमाकांत तुकाराम नलावडे यांनी 5,000 ची एक देणगी दिलेली आहे. सध्या आपल्या घरात सगळ्यात मोठे रमाकांत नलावडे
रवींद्र तावडे, अमिता तावडे यांच्याकडनं एक 5,000 संतोष बागवे 15,000ची देणगी दिलेली आहे. भवानी मंडळ संतोष श्रीपाद नलावडे यांचं त्यांनी सगळं मेन घरी काम त्याचा कलर त्यांनी स्वतःच्या हाताने केलेला आहे. संतोष नलावडे हे मंदिराचं काम केलं त्याचं पण स्वागत व्हावं आणि ते त्यांनी स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा माणूस या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित आहे. ज्या वेळेला आपल्या ग्रुपवरती 1.5 महिन्यापूर्वी काही चर्चा सुरू झाली की मंदिर खाली आणायचं करून त्यावेळेला मी त्या ग्रुपवरती फक्त बघत असतो काय चाललंय ते. पण मला नवल वाटलं की 1-1.5 महिन्यावरती आपला गोंधळ आलाय आणि मंदिर पूर्ण होणार कधी आणि कसं होणार. आणि ज्या वेळेला त्याची पहिले बस ठेवायला आली आणि आश्चर्याचा धक्का बसला मला. एवढं सुंदर मंदिर एवढ्या कमी वेळात होऊ शकतं असं मला खूप वाटलं नव्हतं. आणि त्याचं सर्व श्रेय मला वाटतं प्रदीपला जातं. आणखी मनपूर्वक म्हणजे 100पैकी 200 मार्ग द्यायला हरकत नाही आपल्या प्रदीपला. एवढं सुंदर मंदिर आज संपूर्ण मला वाटतं आपल्या पंचायत गोष्टीमध्ये बोलावली नसेल. आणि आज बरोबर आपल्या नारावडे कुटुंबासाठी एक अभिमानाचा असा क्षण आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रदीपचे खूप खूप आभार मानतो आणि त्याचं कौतुक करतो. आणि मी आपल्या नारावडे हे त्या ठिकाणी त्याचा सत्कार करतील आणि आपण पुन्हा एकदा खूप जोरात एका टाळ्या वाजवून त्या गोष्टी कौतुक करूया. माझं जरी नाव असलं तरी माझ्या मागे देवीची जर शक्ती आहे त्याच्याबरोबर अजित नलावडेने पण भरपूर मेहनत केलेली आहे. माणसाला आणणं नेणं. दुसऱ्या माझ्या घरातली जी मंडळी आहे ती सुषमा म्हणून आहे, बेटी आहे, बेटी अजितची बायको जी आहे, त्यांनी सगळ्यांना जेवण वगैरे घालणं, नाश्ता देणं, सगळ्या गोष्टी त्यांनी मेहनत घेतलेली. भले माझी फायनान्शियली असेल पण मदत त्यांची जी काय महत्वाची आहे ती त्यांची पण बोलायची आहे ह्याच्यामध्ये. अजून पुढे करायचं मागे जे उद्देश होता म्हणजे हे मागे जे सांगणं होतं ना खोलाचं ते ह्यांच्या बायकोचं होतं. कारण जे स्वप्न तिने बघितलं आणि ते ह्यांच्याकडनं तिने करून घेतलं. कारण हे स्वप्न तिने मला अगोदरच बोलून दाखवलेलं होतं की असं असं आहे आणि ते तिने त्याच्याकडनं करून घेतलं. हे सगळं सत्य आहे. लेडीजचा विचार होता आणि तो मी पुढे नेला. त्याच्यासाठी बरेच म्हणजे सगळ्यांचा विचार विनिमय करूनच घेतलेला आहे. असं नाही की कोणाचं मन दुखवणे. त्याच्यानंतर संतोष चांगले वैचारिक होते. नंतर सगळ्या गोष्टींनी सगळ्यांनी संमती दिली, देवीने संमती दिली आणि ती सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि त्या झाल्या. हे फक्त आम्ही निमित्त आहोत. सगळं जे आहे ते देवीचं आहे. आशीर्वाद. गावाकडे कार्यक्रम करणं सोपं नाही. आज मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी हाताशी असतात. काही लागलं की पटकन हल्ली मेघताईचं बिग बास्केट आणि या सगळ्या गोष्टी करोडपती देखील वस्तू आपल्याकडे येतात. पण आज ह्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपण आयत्या वेळेला मुंबईवरून येतो आणि आपण कार्यक्रम अटेंड करतो. पण ह्याच्या मागे काही लोकांची मेहनत आज दिवस रात्र इकडे सगळे ज्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचं कौतुक होण्याची आवश्यकता आहे. आणि आपण एकदा टाळ्या वाजून सगळ्यांसाठी त्यांचं इथे कौतुक करूया की ज्या गावात राहून आपलं घर हे आज जास्त ठेवणं, आज हे सगळे जे करतायत त्या सगळ्यांसाठी खरंच कौतुक. या ह्याच्यामध्ये मोलाचा भाग विद्युत नलावडेने पण घेतलेला आहे. कुठे सुरुवातीपासून तो या अजितच्या जोडीला उभा होता आणि त्याने ते मेहनत करून घेतलेलं आहे. काही आपल्या गावातली मंडळी आहेत त्यांनी पण सपोर्ट दिला. त्याच्यामुळे लवकर काम झालं.
गावातली मंडळी होती, काही मुंबईची मंडळी होती. पण या सगळ्यांच्या योगदानामुळे टायमावर झालं, कारण सगळ्यांना विश्वास नव्हता हे गोंधळाला होईल की नाही होणार. पण ठीक आहे, नशीब होतं आणि होणं होतं ते होण्याच्या हिशोबाने ते झालेलं आहे. एक आपले देणगीदार आता आलेले आहेत, नितीन चव्हाण आलेले आहेत, त्यांचं आपण जरा स्वागत करूया. तेव्हा पुढे या तुम्ही. नितीन चव्हाणांनी आपल्याला 20,000ची देणगी आणि देवासाठी काही सामान पण दिलेलं आहे, त्याचं स्वागत करतो. धन्यवाद. अशीच पुढे पण तुम्ही देवी श्रद्धा राणे यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी सगळ्यात जास्त 1,01,000ची 1,001ची मोठी सर्वात देणगी दिलेली आहे. 1,01,000 आणि अशीच दरवर्षी तू मदत करत राहावी अशी आम्ही मंडळातर्फे अपेक्षा प्रकट करतो. आणि त्यांचे पण एक आभार मदत करतो मी या मंडळातर्फे आमच्या. धन्यवाद. इथे जे स्थायिक आहेत, ज्या आमच्या महिला वर्ग आहे, त्यांचं खरं स्वागत करणं महत्वाचं आहे. कारण आजपर्यंत ही जी परंपरा आहे ही त्यांनी राखून ठेवलेली आहे. सगळ्या परंपरा, गणपती उत्सव असो, गोंधळ असो, आम्ही येतो मुंबईत सासरमानी एका दुसऱ्या दिवशी येतो, पण इकडच्या सगळी जी आहे व्यवस्था त्या बरोबर करतात, तंतोतंत. आणि आम्हाला त्यांचंच मार्गदर्शन आहे आणि त्यांनाच आम्ही फॉलो करतो. त्यांनी सांगितलं हे असं करायचं की आम्ही ते तसंच करतो. त्याच्यामध्ये आमच्या मोठ्या वहिनी अंजली वहिनी, संगीता वहिनी, आरती वहिनी, या सगळ्यांनी पुढे या. त्याला कारण त्या आहेत म्हणून या परंपरा चालू आहेत. नाहीतर आम्हाला काय माहिती नाही औषध कसे भरतात, काय कसं करतात, हे आम्हाला काही माहिती नाही. काय झालं? काय झालं? झोप आली आहे? नको देऊ नका, त्याला झोप आली हो, झोप द्याला नको. काय करतो त्याला वरती आहे ना, झोप आली आहे त्याला. झोपणार आहे वाटतं. तिकडनं आला, तिकडनं आला हो, तिकडनं पाण्याची. अजून एक व्यक्ती, राजश्री नलावडे पण यांच्याबरोबर तेवढीच सहभागी असते सगळ्या कार्यक्रमात. आम्ही आता हे मंदिर बांधलेलं आहे, याची सेवा तुम्हाला पुढे अजून चांगल्या प्रकारे करावी अशी मी अपेक्षा करतो. काय बोलतोय, काय ठेवू नका, परंपरा अशीच पुढे चालत राहायला गोष्टी.
हे ढकला ढकला असं काय नाही ढकला, ढकला, ढकला.